नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महानगरपालिकेच्या महापौरपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर महापौर पदाची घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सय्यद इक्बाल यांची महापौरपदी निवड झाली, तर उपमहापौर म्हणून काँग्रेसचे गणेश देशमुख यांची निवड करण्यात आली होती. ही प्रक्रिया पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली होती. महापौर पदासाठी शिवसेना ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल व भाजपच्या तिरुमला खिल्लारे यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये सय्यद इक्बाल यांना 39 तर तिरुमला खिल्लारे यांना 26 मते मिळाली, तर उपमहापौर म्हणून गणेश देशमुख यांची निवड करण्यात आली होती. यानंतर आज महापौर आणि उपमहापौर यांनी महानगरपालिकेत हजर राहून आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यानंतर मनपा निवडणुकीत निवडून आलेले सर्व नवनिर्वाचित उमेदवार व आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी महापौर सय्यद इक्बाल व उपमहापौर गणेश देशमुख यांचे पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आमदार सुरेश देशमुख, डॉक्टर विवेक नावंदर, सय्यद खादर, नगरसेवक माजू लाला, अतुल तात्या सरवदे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौरपदी विराजमान झालेल्या सय्यद इक्बाल यांनी परभणीतील विविध विकास कामास प्राधान्य देऊन ते आम्ही सोडवणार असल्याचं मत यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. कामांचे काय उद्दिष्ट आहेत? हे रखडलेले काम आहे, ते कामं पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो. शहरातील कचऱ्याची समस्या आहे, स्ट्रीट लाईटची समस्या आहे. मागील अगोदर आम्ही कचऱ्यावर आमचं लक्ष आहे, त्याच्यावर आम्ही लक्ष घालणार आणि सगळे वाढ आम्ही क्लीन नीट अँड क्लीन करणार. ते बी आम्ही आमची चालू झालेले कामं महापालिकामध्ये येणे अगोदर आम्ही काम सुरू केलेले. सगळ्या ASIला बोललो की जी आता येणारी शिवजयंती आहे त्यामध्ये आम्हाला सगळं सिटी क्लीन नीट अँड क्लीन पाहिजे. खूप जे महानगरपालिकेमध्ये जे आहे ना, लहानपासून ते वृद्ध लोकांना जे मूलभूत सुविधा महानगरपालिकेपासून आहे ते सगळं देण्याचा प्रयत्न करतो. जी फाईल येतील त्याच्यावर करणार त्यांना बोललेलो त्यांच्या महापालिकावर त्यांचे जे पैसे पेंडिंग आहे ते आम्ही त्याला ते विरोधाला आम्हाला काय उत्तर द्यायचं नाही. आमच्या कामातून आम्ही त्यांना उत्तर देऊ. काम रखडलेले मी अगोदरच म्हटलं, जे काम रखडलेले ते काम आम्ही करणार. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.